जिंकलेलो आहे. 1 2 3 4 5 आणि 4 9. आम्या हा तू सारखा सारखा जिंकतोस. परफेक्शन मॅन, परफेक्शन. क्वालिटी विन्स, यु नो. आम्या हा पुढं काय करणार आहेस? म्हणजे करिअर करिअर. हा करिअर. करिअर याचं असं मी काय ठरवलं नाहीये. पण मला काही टिपिकल रुटीन काय करायचं नाही. मला काहीतरी वेगळं करायचं आहे. करशील बाबा, तुला भारी आहेस. ॲज ऑलवेज, यु नो. तू ठरवलेलं दिसतेस. तसं काही नाही, पण दादांच्या खूप अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करायच्या. बाकी काय? अपेक्षा कर पूर्ण, नंतर आधी ब्रेक कर. घ्या ना, घ्या शेटे. चहा घ्या, चहा घ्या. चहा घ्या घ्या. बाकी कसं काय जोशिवा? ठीक चाललंय ना? चाललंय रुटीन खरडे घाशी. कंटाळा आलाय बरं का अगदी. एकदा आरतीच्या लग्नाचं झालं ना की व्हीआरएसच घेईन म्हणतो. अरे वा जोशिवा, अरे म्हणजे चिंगीचं ठरलं का काय? हो, जवळ जवळ नक्की झालंय. वा, मुलगा वकील आहे बरं का. अरे वा 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 जोशिवा, म्हणजे तुम्हाला अगदी सन इन लॉच मिळाला म्हणायचा की. तेवढी एक जबाबदारी मिटली बघा. शेटे, सदाचं काही पुढं करायचं ठरवलं की नाही? तर त्याला आम्हाला मस्त राष्ट्रपती करायचं आहे हो. आमच्यासारख्या बेशींना काय ते जमायचं? अहो पोराला शाळेत धाडलं ते त्याचं भलं होण्यासाठी. जोशिबुवा, पोरग जेव्हा चपातीला पोळी म्हणायला लागलं ना, तेव्हाच मनात ठरवलं की पोराला मोठा करायचा, आपल्यापेक्षा मोठा करायचा. काहीच नाही जमलं ना तर डॉक्टर तरी नक्कीच करायचं बघा. डॉक्टर? हा, चांगलंय चांगलंय. अहो पण आपल्या हातात कुठं काय आहे शेटे? हे बघा, या कॉम्पिटिशनमध्ये मुलं टिकली ना तर ठीक, नाही तर कुठल्या तरी कळपात जॉईन व्हायचं. Reflex action. The automatic and rapid response to a stimulus is called reflex action. Importance of reflex action. The reflex action brings forth an immediate response to stimulus and thus helps an animal to adjust itself to the changing environment. सध्या तुला काय वाटतं, आपल्याला चांगले मार्क पडतील? आपली परीक्षा व्हायची अजून. परीक्षा? परीक्षेवर काय अवलंबून आहे? म्हणजे मला काही कळलं नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला तुला कळेल असंच बोललं पाहिजे का मी? नाही, तुला काय बोलायचं ते बोल. बर, तुला ती प्रज्ञा कशी वाटते रे? चिकणी. कोण प्रज्ञा? तीच तीच ती प्रज्ञा, चिकणी प्रज्ञा, चिकण्यांची प्रज्ञा, प्रज्ञा चिकणी. बोल बे चिकणे. अरे मी चुकून बोल. हो? तू डायरी कशाला घेतलीस? कसं म्हणजे? अरे तुला किती वेळा सांगितलं, पर्सनल डायरी आहे ती. पर्सनल? हो. नाही बघू दे ना, पर्सनल काय ते बघू. काय अरे बघू. अरे पर्सनल आहे. अरे अरे बघू दे ना, पर्सनल काय ते तर बघू दे मला. माझ्या प्रिय आईस, बर, माझ्या प्रिय दादास, असली कसली पत्र लिहितो रे? मला माहित नाही, पण लिहिलं की बरं वाटतं. अरे ज्यांना लिहिली त्यांना दिली का कधी वाचायला? मी म्हंटल ना पर्सनल आहे. हो, माझ्यासाठी आहे. बर, मग माझंही असेल. पुढे बघू नको. अरे वा. माझ्या प्रिय, तुझ्यातच प्रज्ञा दिसते. वा, सध्या आपला लव्ह ट्रायंगल होणार आहे बहुतेक. का? चोच्या, या डायरी मध्ये माझ्या प्रिय आईस, माझ्या प्रिय दादास, बाबास, सगळ्यांची नाव. माझ्या नावचं एकही पत्र नाही याच्यात. सॉरी आम्ही. सॉरी काय? हे बघ, इथून पुढे मला सांगता नाही आलं तर या डायरीत लिहायचं, कळलं? हो. हा. माझ्या
प्रिय मित्रास. माझ्या प्रिय मित्रास, परीक्षा संपून तू गावी गेलास. 1 महिना झाला. एव्हानं तू यायला हवं. ठरल्याप्रमाणे रोज तुला पत्र लिहितोय. काही ओळी प्रत्येक पत्रात रिपीट होत आहेत, पण त्या तुला वाचायला आवडतील. आपलं ठरलं होतं ना, त्या कॉलेजेसचे सगळे फॉर्म्स मी घेऊन आलोय. आम्ही अजून एक, मला आज ती दिसली, प्रज्ञा. आणि चक्क बोलली ती माझ्याशी. आई शपथ, मी तर पार वेडाच झालो. म्हणजे सुरुवात तिनंच केली. तुला माहितीये, आपल्याला बोलता येत नाही. तू असतास तर. लवकर ये रे बाबा. तुझा सदा. आलो आलो. काय आहे? अहो अहो, आपली पोरं चांगल्या मार्कानं पास झाली. काय सांगताय काय? हा? पण तुम्हाला कसं कळलं? रिझल्ट काढायला काय लागतंय त्या? हा? आणि गंमत म्हणजे आपल्या दोन्ही पोरांना जवळजवळ सारखेच मार्क पडलेत. पण किती? हो, आम्हीला 85 हा? आणि सध्याला 83. काय सांगताय काय? हा? अरे वा 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 वा. सध्याला 3% कमी आहे. बरं, काय कमी आहे तर ते? बरोबर आहे. चला चहा घेऊ. नाही नाही, का? आज लई मोठा दिवस आहे. अहो, आज माझ्या पोरानं थेट कुलकर्णीच्या पोरा एवढे मार्क कमवून दाखवलेले आहेत. जोशी हो. तेच ते हो, कुलकर्णी. अबे जोशी, काय फरक पडतोय? चल, मी निघतो, लई गडबड आहे. हो शेटे, उद्या या बघा नाश्त्याला. आम्या, माझ्या घरात कोणीच एवढं शिकलं नाही. मला खूप आनंद होतोय की मी हे करून दाखवलं. पण मला खरा आनंद हा आहे की पुढेही तुझ्याबरोबर राहता येईल. खरंच, तुझ्याशिवाय मला बाहेर तोंड सुद्धा उघडता येत नाही. तू बरोबर असलास की सगळं जग खिशात असल्यासारखं वाटतं. आता मी खूप आनंदात असणार आहे. या पानभर पुढची सगळी पानं. फुकट कापला आपल्याला. अजून ऍडमिशनचा पत्ता नाही. आणि हे म्हणे संघटनेचे सभासद व्हा. विद्यार्थी संघटनामुळे. जाऊ दे रे, पाण्यात राहून माशाशी वैर कशाला. तुझे विचार अगदी माझ्या वडिलांसारखे. तुम्ही लोक आयुष्यात कधी काय कराल असं वाटतच नाही. पैसे आणले का? हो, आता लिस्टमध्ये नाव लागलं ना तर ॲडमिशन घेणार आहे मी. दादांना तसं सांगून आलोय मी. अरे देवा, कधी कळणार रे तुला? अरे मी चहाच्या पैशाबद्दल बोलतोय, ॲडमिशनच्या नाही. ॲडमिशन काय रे, आयुष्यातली पायरी. आणि आयुष्य म्हणजे चेन ऑफ एक्सपिरियन्सेस. मला काय वाटतं माहिती आहे, प्रत्येक प्रसंगाला हो किंवा नाही असं उत्तर द्यायचं आणि पुढे जायचं. आणि जर नाही जमलं सरळ छापाकाटा करायचा. लिस्ट लागली बहुतेक. चल.
माझ्या प्रिय मित्रास आम्ही खरं सांगतो, आज मला तुझी खूप भीती वाटली. तू 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 नव्हतास. बस. काय झाली का ऍडमिशन? हो. नाही. का लिस्ट मध्ये नाव नव्हतं का? होतं ना, पण ते जातीचा दाखला जोडायचा आहे. बर बर बर, मी कालच अर्ज टाकलाय, मिळेल. दादा, हा मी काय म्हणतो, बोल की. मी पण जर ओपन कॅटेगरीतनं फॉर्म टाकला तर? काय? तर बाहेर जाऊन बोलू आपण. चल. ये. काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? कास्ट सर्टिफिकेट. जातीची लाज वाटते म्हण की. तसं नाहीये दादा. तसं नाही कसं? कुणाला आवडल आपला बाप गुराची कातडी सोलतोय सांगायला? दादा आता बघा, तुम्ही जोशी काकांपेक्षा जास्त कमावता. आपल्याला काय गरज आहे सवलतींची? आम्हाला माझ्यापेक्षा जास्त मार्क आहेत, तरी त्याला ऍडमिशन मिळणार नाही. तू बघितलेलं नाही म्हणून बोलतोयस. अरे अरे म्या माझ्या डोळ्यानं बघितलंय. माझ्या बापाची सावली सुधीक चालायची नाही त्या जोशाच्या बापाला. माझी आय मात्र हे बघ, म्या जीव तोडून तुला शिकवलंय. उगा सुधारण्याच्या बाता करू नकोस. आता गप गुमान सही कर, नाही तर चालतं हो घरातनं. बघ दाद्या, अरे थोडं समजून घे. दाद्या, तुझ्या एवढं आपल्या घरात कोणी बी शिकलेलं नाही र. हवं तर पाया पडतो बाबा तुझ्या, तर माझं हे सपान मोडू नगस. आम्ही केली सही. दादांना नाही म्हणणं शक्यच नव्हतं रे. माझी ऍडमिशन झाली, पण तुझं नाव अजून वेटिंगलाच आहे. उशीर झालाय खूप. जेवायचंय ना? नाही. नुसती चिडचिड करून काय होणार आहे? मिळेल ऍडमिशन तुला. कशी मिळेल सांग ना, कशी मिळेल? आपल्या पूर्वजांनी पाप केली, त्यांच्या सगळ्या पिढ्यांना छळलं, आणि आता आपल्याला निस्तरावं लागतंय का? सांग ना, आपण का भोगायचं? काय चूक आहे आपली? अरे काय बोलतोयस तू? तुला आता नाहीच ग समजणार. आता तुम्हाला पण आहे ना 33%. आम्ही चायला सगळ्यात घाणेरड्या कॅटेगरीची दुःख भोगतोय. ओपन मेल, सगळ्यात घाणेरडी कॅटेगरी आहे भेंचो. अमेय, कोणासमोर बोलतोयस तू? काही भान आहे का तुला?
तुला काय आमंत्रण नाही दिलं मी माझ्याशी बोलायचं. होतंय ना लग्न 1 महिन्यात तुझं, मग नाही त्रास होणार माझा तुला. सॉरी ताई. हा सदा, ये ये बैस. का बोलवलं? बरेच दिवसात आला नाहीस ना तू. काय म्हणते कॉलेज तुझं? थोडासा कंटाळा येतो. आम्ही या कुठे? हल्ली घरी कुठं काय सांगतो रे तू? खरं सांगू का सदा? त्यासाठीच तुला बोलावलं होतं. अरे तू त्याचा मित्र आहेस. आमचं नाही ऐकलं तरी तुझं तरी ऐकेल तू. अरे नाही एखादं कॉलेज मिळालं तर दुसरं मिळेल ना. पण खाई तर तुपाशी. असं कसं चालेल रे सदा? मी बोलतो त्याच्याशी. तुम्ही काळजी करू नका. काळजी करू नको. अरे 15 दिवसावरती बहिणीचं लग्न येऊन ठेवलंय तरी त्याला त्याचा काही गंध नाहीये. माझं सोड रे, पण त्याच्या आईची अवस्था पाहिली नाहीस तू. कुठल्या तरी विद्यार्थी संघटनेत काम करतोय म्हणे. स्वतः बोलशील ना त्याच्याशी तू? माझ्या प्रिय मित्रास. आम्ही अरे काका रडले रे माझ्यासमोर. खूप घुसमटल्यासारखं होतंय. काल तुमच्या मोर्चावर लाठीमार झाला. तुला पण लागले. तुझी आई पण माझ्या आईकडे आली होती रे. खूप रडली. फार नाही थांबायला लागलं. फार. अरे किती दिवसांनी आपण भेटतोय तुला माहिती आहे? सॉरी. अरे पण तू लिहित असशील ना तुझ्या डायरीत. वेळ मिळेल तेव्हा मी नक्की वाचेन. वेळ कधी मिळणार आहे? वेळ तुला घरच्यांना त्याला वेळ नसतो तुझ्याकडे. आठवड्यावर बहिणीचं लग्न आलंय, तिकडे नसतोस तू. भाषणं देतात साहेब. संघटनेच्या लोकांबरोबर असलास की बघत नाहीस माझ्याकडे. आजही आलायस तर काहीतरी काम असेल तुझं. सरळच सांगतो, उद्या आम्ही एक मोर्चा काढला. बरेच मोठे मोठे नेते येणार. आम्हाला तुमच्यासारख्या लोकांचा सपोर्ट हवा. आमच्या? हो. मागासवर्गीयांनाही या सवलती अपमानास्पद वाटतात असं दाखवायचं आहे आम्हाला. अरे पण मी स्वतः राखीव कोट्यातनं ॲडमिशन घेतलंय. तरी तू येणार आहेस की नाही? मी येतो. लेक्चर संपल्यावरती येतो. तोपर्यंत आम्ही खूप पुढे निघून गेलेलो असू. वेळ तू ये.
निघतो मी. ए आम्या चहा घ्यायचा. नंतर काहीतरी. बाबा बोल. मला खूप शिकायचं होतं. जगायचं पण. हो रे. अमेय हे अमेय अमेय काय होत आहे? अमेय अमेय कसल्या शोधू खुणा ही वाट रोजचीच आहे. वळण होऊन थांबणारा का कुणी होणार आहे. वाटेवरी का पालवी फुटणार आहे.
माझ्या प्रिय मित्रास. डायरीच्या शेवटच्या पानावरच तू शेवटचा श्वास घेशील असं वाटलं नव्हतं. ही तुझी डायरी मी माझ्याजवळ नाही ठेवू शकत. नुसती दिसली तरी आतून बाहेरून पोळून निघतो मी. अम्या, ही डायरी तुलाच अर्पण करतो. जीवनाचा कणही जळणे अटळपदी व्यर्थ आहे. अंगार होण्या का कुणी राखे तू